हे कॉक्रोच जनता पार्टी हा पक्ष नाहीये. आता काही लोक ना अशी पब्लिसिटी करतात की मी कॉक्रोच जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहे. मी तुम्हाला एक खरं सांगतो आणि ना अत्यंत बोलतात ना मनातला माझ्या सांगतो, ही एक मला असं वाटतं सोशल मीडियावर चालू असलेली चळवळ आहे, आंदोलन आहे आणि त्याच्यामुळे राजसाहेब ठाकरे यांना सोडून मी कुठेच जाणार नाही. माझ्या राजकारणात याचं कारणच राज आहे आणि त्याच्यामुळे माझी हिंमत जी होती ना हे सगळं बोलण्याची, इतर सगळ्या गोष्टी करण्याची, ही फक्त दोन व्यक्तीमुळे, एक तर महाराष्ट्र सैनिक आणि एक तर राजसाहेब ठाकरे. 2 दिवस झालं सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टीचा नुसता हाहाकार चालू आहे आणि त्याचमुळे आता IT सेल आपली जी आहे भाजपची, त्यांनी जोरदार आता भक्तांना कामाला लावलं आहे. त्यात कार्यकर्त्यांना पण सांगितलं आता कॉक्रोच जनता पार्टी असेल किंवा मग कॉक्रोचची तारीफ करणारं कोण असेल, या सगळ्यांवर आता टीका करायची. महाराष्ट्र सैनिक, मनसेवाले, शिवसेनावाले किंवा मग काँग्रेसवाले यांच्यावर टीका करण्याचं आजपर्यंत काम होत असताना पण आता नवीन झेंझी पिढी जी आहे ना, की ज्यांचा कुठला पक्षाशी संबंध नव्हता, ते पण आता कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा देतात आणि त्याच्यामुळे आता झेंझी लोकांच्या विरोधात बोलण्यासाठी म्हणून आता भाजपने IT सेल उभी केली. आता तुम्हाला काय वाटतं, भाजपचे जे इंस्टाग्रामचे फॉलोअर्स आहेत ते कमी होत नसतील, कमी होत असतील, पण कसं आहे IT सेलद्वारे ते फॉलोअर्स जे आहेत ना ते मेंटेन ठेवण्यात येते. आता बघा, नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्यामध्ये सांगितलं पेट्रोलचा वापर कमी करा, परदेशात दौरा करू नका, तेलाचा वापर कमी करा, असे भरपूर सल्ले आपल्याला त्यांनी दिले. पण ते गेले स्वतः युरोपला, इटलीला, कुठे कुठे गेले. काय ते मेलोडी आणि मेलेडीन काय बरं, ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्या गोष्टी काय घडत आहेत. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहरूंना इतकं काय काय बोलत आहेत, पण आता सध्या त्यांच्यावर मेम्स होत आहेत, ट्रोल होत आहेत. आता ते काय नक्की चालू आहे सर, तर काय कळतच नाहीये. काही जण बोलतात म्हातारपणी जवानी आली यांना वगैरे, काय 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 ट्रोलिंग चालू आहे. पण मला असं वाटतं बघा, तो प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे. पण मला असं वाटतं कुठेतरी देशाचं नाव हे खराब होत आहे. देशाला काहीतरी ब्रह्मज्ञान सांगायचं आणि आपण स्वतः कोरडं पाषाण राहायचं, हे सगळ्या देशाला आता कळून चुकलेलं आहे. देशामध्ये इतकी महागाई कधीच नव्हती. आज जर का जनता कुठली बोलली तर मी तुम्हाला एक दाखवतो. आता हे कॉक्रोच जनता पार्टीचे काही दोघं तिघं जण आहेत, ते देशाच्या बाहेर आहेत आणि देशाच्या बाहेर राहून आवाज उठवत आहेत. पण ते काय बोलत आहेत, हे देशद्रोही आहेत, हे देशाच्या विरोधात बोलतात. म्हणजे ह्यांच्या विरोधात कोणी बोललं की हे टॅग असा लावतात की हे देशाच्या विरोधात बोलतात. हे काय आज नवीन नाही आपल्याला. म्हणजे प्रत्येक वेळेला भाजपच्या विरोधात जर का कोणी काय बोललं, भ्रष्टाचार सिस्टमच्या विरोधात कोणी काय बोललं, तर म्हणजे तो देशद्रोही. हे आपल्याला तर काही जुनं झालेलं आहे, ते नवीन नाही आपल्याला. आता हे भारत देशाच्या बाहेर बसून बोलतात. बघा, आज जर काही भारत देश असतं नाही, पोरं मराठी पोरगा अभिजित, तर त्याला पकडलं असतं आतापर्यंत त्याला काय 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 लावून काहीतरी कुठल्या चार्जमध्ये आत टाकला असता. कारण हे घातक आहे ना. एवढा कसा काय 4 दिवसामध्ये कुठला सोशल मीडियावरचा एखादा पक्ष नाही आपण त्याला म्हणू शकत, ते लोक पक्ष बोलतात, पण तो पक्ष नाहीच आहे कॉक्रोच जनता पार्टी. तो अजून काय अधिकृत झालेला नाही किंवा मग निवडणूक आयोगाकडे त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही, तर सगळ्या गोष्टी काय झाल्या नाही. पण तरी पण एक बोलतात ना माहोल त्यांनी जो बनवला आहे आणि त्या माहोलखाली आता सगळे अंधभक्त जे आहेत, सगळे जे BJPवाले आहेत, सगळ्यांची फाटलेली आता. आणि त्याच्यामुळे मी स्वतः अनुभव घेतलाय. आता भाजपचे IT सेल मजबूत लागले कामाला आणि जे माझ्यासारखे इन्फ्लुएन्सर आहेत त्यांच्या मागे पण आता बरेच IT सेलचे मेसेजेस फिरतात, कमेंट्स येतात. आणि मी पहिल्यांदा बघितलं भाजपच्या IT सेलमधून एवढे कमेंट्स. मी ह्याचा अनुभव कसा घेतला, म्हणजे आता काही लोक ना अशी पब्लिसिटी करतात की मी कॉक्रोच जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहे. मी तुम्हाला एक खरं सांगतो आणि ना अत्यंत बोलतात ना मनातला माझ्या सांगतो, हे कॉक्रोच जनता पार्टी हा पक्ष नाहीये. ही एक मला असं वाटतं सोशल मीडियावर चालू असलेली चळवळ आहे, आंदोलन आहे आणि त्याच्यामुळे राजसाहेब ठाकरे यांना सोडून मी कुठेच जाणार नाही. माझ्या राजकारणात याचं कारणच राज आहे आणि त्याच्यामुळे माझी हिंमत जी होती ना हे सगळं बोलण्याची, इतर सगळ्या गोष्टी करण्याची, ही फक्त दोन व्यक्तीमुळे, एक तर महाराष्ट्र सैनिक आणि एक तर राजसाहेब ठाकरे. आणि त्याच्यामुळे मी मनसे आणि राजसाहेब ठाकरे यांच्यापासून कुठेच जाणार नाही, हे मी तुम्हाला आज सांगतो. हे कॉक्रोच जनता पार्टी वगैरे इतर सगळ्या गोष्टी राजसाहेबांनी आदेश दिला यांच्यापासून लांब राहायचं, तर मी यांच्यापासून लांब पण राहील. राजसाहेब जे आदेश देतील ते मी फॉलो करणार, हे मी तुम्हाला आज अत्यंत क्लिअरपणे सांगतोय. आणि त्याच्यामुळे कॉक्रोच जनता पार्टी जे काय चालू आहे बघा, मी ह्याला का पाठिंबा देतो, एक तर तो मराठी पोरगा आहे, दुसरी गोष्ट तर त्यांची विचारधारा जी आहे ना ती सगळी माझ्या विचारधाराशी मिळते जुळते. आणि मी तुम्हाला आधी म्हणून सांगितलं होतं, भाजपच्या विरोधामध्ये जो कोणी असेल, मग तो काँग्रेस असू दे, शिवसेना असू दे, कोणी असू दे, मी त्यांना पाठिंबा देणार. कारण ते भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलतात, हे चुकीच्या सिस्टमच्या विरोधात बोलतात, चुकीच्या गोष्टीच्या विरोधात बोलतात. आणि मला असं वाटतं ह्या चुकीच्या गोष्टींच्या विरोधात बोलणारं कोणी चुकीचं नसतं. आज कॉक्रोच जनता पार्टीला प्रत्येक जे भाजप विरोधी आहेत ते सगळे पाठिंबा देतात. ज्यांना माहिती आहे की बाबा आता भ्रष्टाचार होतोय, ज्यांना माहिती आहे की अत्याचार होतोय, सिस्टम ही जी आहे ती अत्यंत फ्रॉड चालू आहे, सगळ्या गोष्टी ज्या आपल्या महागाई वाढली आहे किंवा इतर सगळ्या गोष्टी ज्या दिसत आहेत आपल्याला, प्रगती ही फक्त दाखवण्यासाठी चालू आहे. आणि ती प्रगती ही कोणासाठी चालू आहे आपल्या सगळ्या त्या गोष्टी माहिती आहे. कोण 2 जण भारत देश विकत आहे आणि कोण 2 जण भारत देश खरेदी करतायत, सगळ्या गोष्टी मला असं वाटतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच्यामुळे आज भारत देशाचा खरा नागरिक, एक मी तुम्हाला एक खरं गोष्ट सांगू का, मी का भाजपचे जास्त विरोध आहे की बघा, 2014 साली जेव्हा मोदीजी बोलले तर मला निवडून द्या, तेव्हा त्यांनी काही महिने मागितले होते, काही वर्ष मागितले होते. आणि त्या दिवसापासून आज 2014 पासून 2026 12 वर्ष झाले, तरी पण अजून ते वेळच मागतायत की भारत देश सुधारण्याला वेळ द्या.
या 12 वर्षामध्ये महागाई किती झालेली आहे आपण जर का पाहिलं ना, तसाला मला असं वाटतं की काय आपण म्हणजे कोणावर विश्वास ठेवतो, प्रगती कोणाची होती. आज नरेंद्र मोदीचा 2014च्या आधीचा फोटो बघा आणि आज नरेंद्र मोदीचा आजचा फोटो बघा, किती त्यांच्यात बदल झाले. पण भारतात काय बदल झालेला नाही. लोकांचा कंबरडा महागाईने मोडलेला आहे, बेरोजगारीने मोडलेला आहे आणि त्याच्याचमुळे मला असं वाटतं आपण ह्या सगळ्या गोष्टींवर बोललं पाहिजे. आता ती झुरळ आणि कॉक्रोचची उपमा जी दिली ती आमच्यासारख्याच लोकांनी दिली की जे बेरोजगार आहेत आणि जे सोशल मीडियावर व्यक्त होतं. अरे व्यक्त का नाही व्हायचं. आज आम्ही लोक व्यक्त होतो म्हणून कुठेतरी तरुण जो आहे बेरोजगार त्यांना पण असं वाटतं की बाबा आम्हीच चुकीचे नाही आहेत, हे सिस्टम आणि हे सरकार पण चुकीचं. आणि हो, हे तुम्ही फक्त चुकीचे नाही आहेत. तुमच्याकडे डिग्री आहेत, तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, तुमच्याकडे कला आहेत, पण तुम्हाला नोकऱ्या नाही आहेत. आज ह्या नोकऱ्या का नाही आहेत मी तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो. बघा, तुमच्या नोकऱ्या ज्या आहेत ना त्या सगळ्या नोकऱ्या बाहेरच्या राज्यातले लोक येऊन घेऊन जायला लागलेले आणि त्याच्यामुळे काय होते, स्पर्धा निर्माण होतात. बाहेरच्या राज्यातले लोक त्यांना माहिती आहे आमच्याकडे आमच्या राज्यात कामं आहे, आम्ही इथं येऊन झक मारून 12 तास कामं करणार. इकडं आम्ही झक मारून जसं आमचा बॉस सांगेल तसं करणार, कायद्याला फाटावं मारून. ते 8 तास काम करा, 9 तास काम करा हा कायदा आपल्याला सांगतो, पण 12 तास हे लोक काम करणार. मग आपले जे इकडचे मालक आहेत ते काय बोलणार, अरे तो तर 12 तास काम करतो, मी तुला काय ठेवू. म्हणजे आपल्या सिस्टमची पण वाट हे लोक लावतात आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं आपण आपल्या महाराष्ट्रात राहून आपला कायदा जोपासण्याचा प्रयत्न करतो, पण हे बाहेरच्या राज्यातले येऊन इकडे आपल्या कायद्याचे वाट लावत आहेत, आपल्या सिस्टमची वाट लावत आहेत आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी म्हणून आपले नेते आहेत बसलेले भाजपचे. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं मित्रांनो आपण या सगळ्या गोष्टींच्या विरोधात लढलंच पाहिजे. झेंझीने आज जे उभी राहिले आणि झेंझी खरंच मला अभिमान वाटतोय. एका मराठी माणसाने प्रत्येकाला सांगितलं मी देशावर संकट आले की महाराष्ट्र पुढे येतो. आज महाराष्ट्रातला मराठी माणूस हा पुढे आलेला आहे आणि मला असं वाटतं आपण या कॉक्रोच पार्टीला पाठिंबा द्यावं तुर्तास, जोपर्यंत राजसाहेब ठाकरे काय बोलत नाही. राजसाहेब ठाकरे मला असं वाटतं त्यांच्या विरोधात नसतील, उलट राजसाहेब पण कौतुकच करतील की ही मोहीम राबवली पाहिजे म्हणून. बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि हे जे भाजपची कुत्री भुकतायत त्यांना मी भीक घालणार नाही, आज मी पुन्हा एकदा सांगतो. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.